छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार मित्रांनो. आजच्या या पवित्र दिवशी दुर्गराज रायगडवरती ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी 1674 मधल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. हजारो वर्षाची गुलामगिरी, आक्रमण मोडून काढून या भूमीच्या पुत्राने स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर, स्वतःच्या चारित्र्याच्या जोरावर, चातुर्याच्या जोरावर, त्याचबरोबर नेतृत्व गुणाच्या जोरावर सगळ्या लोकांना एकत्र जोडून त्यांचं स्वतःचं स्वराज्य स्थापन केलं आणि या स्वराज्याचा धनी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या दिवशी झाला होता. हा राज्याभिषेक जो झाला याचं महत्त्व काय आहे, हे गेल्या 3 दिवसापासून आपण पाहतोय आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. हा स जो राज्याभिषेक झाला, महाराज जे सिंहासनावर बसले, त्यांनी जो मुकुट धारण केला, तो मुकुट फक्त एका राजाचा मुकुट नव्हता, तर तो आपल्या संस्कृतीचा मुकुट होता, संस्कृतीचा गजर होता. आणि ही संस्कृती आपण कशी जपली पाहिजे आणि महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेक सोहळ्यातनं या संस्कृती जपवणुकीसाठी किती महत्वाचं काम केलं, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, की महाराजांनी जेव्हा राज्याभिषेक करून घ्यायचं ठरवलं किंवा जेव्हा गागाभट महाराष्ट्रात आले आणि त्यांनी महाराजांना सांगितलं की राज्याभिषेक करायचा आहे आणि तो करणं का गरजेचं आहे हे महाराजांना जेव्हा पटवून दिलं, त्यावेळेस महाराजांच्या समोर एक पारंपरिक आव्हान उभं राहिलं. तात्कालीन ब्राह्मणांनी हा राज्याभिषेक करण्यास नकार दिला. त्यांनी सांगितलं, तुम्ही क्षत्रिय नाही आहात आणि म्हणून तुमचा राज्याभिषेक होणं शक्य नाही. त्यावरती महाराजांनी मार्ग शोधून काढला. आपण बघतो आज सुद्धा हीच प्रथा आपल्या भारतामध्ये आहे. कोणी जर एखादा व्यक्ती पुढे चाललाय तर आपण त्याचे पाय ओढतो. त्याचप्रमाणे महाराजांनी इतकं गोरगरिबांसाठी काम केलं होतं, तरी समाजातील काही प्रवृत्तींनी महाराजांचा हा राज्याभिषेक विरोध केला होता. आता इथे सगळे ब्राह्मण येणार नाही, कारण महाराजांच्या सैन्यामध्ये महाराजांचे मंत्री सुद्धा ब्राह्मणच होते, पण काही लोकांनी महाराजांना विरोध केला. मग महाराजांनी काय केलं? महाराजांनी इथे त्यांची दूरदृष्टी कशी चांगली होती हे आपल्याला महाराजांकडनं इथे शिकायला मिळेल. महाराजांनी या समस्यातनं मार्ग काढला व त्यांनी वैदिक पद्धतीने राज्याभिषेक करून घेतला. ही फक्त एक विधी नव्हती, ही सांस्कृतिक क्रांती होती. जर तुम्हाला एखादा धर्म काही करण्यासाठी अडवत असेल, तर तुम्ही त्याच्यातनं कसे मार्ग काढू शकता हे महाराजांनी इथे पटवून दिलं. धर्म हा लोकांपेक्षा मोठा नाहीये, तर लोकांचं जीवन सुकर होण्यासाठी धर्म आलेला आहे आणि त्याच्यातनं मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात, ज्याचा वापर करून आपण लोकांच्या कल्याणासाठी राज्य उभा करू शकतो, हे महाराजांनी या त्यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्ण कार्यक्रमामधनं लोकांना दाखवून दिलं. त्याचप्रमाणे आपल्याला सर्वांना माहितीच आहे, गागाभट जे वाराणसीवरनं आले होते, महाराजांची कीर्ती ऐकून आले होते. वाराणसी त्या काळात औरंगजेबाच्या आधिपत्याखाली होतं. त्यांनी काशी विश्वेश्वराचं मंदिर फोडलं होतं. त्या सोमेश्वराचं मंदिर असंख्य आक्रमकांनी त्याची तोडमोड केली होती आणि कुठेतरी एक हिंदू धर्मावरती हे संकट होतं. त्यावेळेस गागाभट्टांनी महाराजांची महती ऐकली आणि ते स्वतः महाराष्ट्रामध्ये आले. इतके मोठे वाराणसीचे म्हणजे काशीचे मोठे प्रखाड पंडित ते होते. ते आले, त्यांनी महाराजांना सांगितलं. महाराजांनी सांगितलं की मला राज्याभिषेक करून घ्यायचा नाहीये, इतका खर्च मला करायचा नाही, इतका वेळही करायचा नाही, पण मला लोकांचं कल्याण करायचंय. पण राज्याभिषेक करून घेतल्यानंतर काय काय होईल हे जेव्हा गागाभट्टांनी सांगितलं, तेव्हा महाराजांना त्याची महती पटली आणि मगच महाराजांनी हा राज्याभिषेक करून घेण्यासाठी संमती केली. मग कागाभट जेव्हा काशीवरनं आले, त्यांनी या राज्याभिषेकासाठी एक स्वतंत्र पुस्तक लिहिलं. वेगवेगळ्या प्रकारच्या प्राचीन भारतीय वैदिक पद्धतींचा, वेगवेगळ्या पुस्तकांचा आधार घेऊन त्यांनी या राज्याभिषेकासाठी एक धार्मिक ग्रंथच तिथे तयार केला आणि त्या धार्मिक ग्रंथानुसार वेगवेगळ्या प्रकारचे विधी तिथे पार पडायला सुरुवात केली. आणि मग यामुळे काय झालं की खूप वर्ष, हजारो वर्ष परकीय आक्रमण भारतात आल्यामुळे इथल्या भारतीय लोकांना स्वतःची संस्कृती, स्वतःचा इतिहास याचा विसर पडला होता. बरेचसे धार्मिक विधी काय आहेत, त्याचं महत्त्व काय आहे, हे लोकांना माहिती नव्हतं. लोकांनी जे आपल्याला सांगितलं, काही येणाऱ्या पिढ्या तेच मानायला लागले. पण ह्या
राज्याभिषेकामुळे जे धार्मिक विधी व्हायला लागले त्यामुळे लोकांना कळायला लागलं की हे विधी आपले आहेत. आपला जो इतिहास आहे तो रामायणापासून किंवा त्या अगोदरच्या काळापासून आहे. आणि या प्रत्येक विधीचं काही ना काहीतरी वैज्ञानिक महत्व सुद्धा आहे. या विधीच्या माध्यमातून हे लोकांपर्यंत पोहोचलं. लोक आपल्या ज्या धर्मावरती जी एक मरगळ आली होती ती कुठेतरी दूर करण्याचं काम या राज्याभिषेक सोहळ्यातनं झालं आणि ते गागा भट्टांच्या साहाय्याने महाराजांनी करून घेतलं. या राज्याभिषेक सोहळ्यामुळे तोपर्यंत राज्याभिषेक सोहळ्यापर्यंत वेगवेगळे जे आक्रमक होते ते महाराजांना चोर, लुटारू, दरोडेखोर असं म्हणायचे. पण या राज्याभिषेक सोहळ्यामुळे महाराजांना ते एक राजे आहेत, छत्रपती आहेत, एक सार्वभौम शासक आहेत अशी मान्यता मिळाली. आणि त्याची महती पार इंग्लंडपर्यंत त्या काळात पोहोचली. तिकडे महाराजांवरती त्यांच्या राज्याभिषेक सोहळ्यावरती लेख आले होते. महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये जो हेनरी ऑक्झेंबर आला होता त्यांनी या काळामध्ये तिथलं वर्णन लिहून ठेवलेलं आहे. आणि ते तिकडे प्रसिद्ध झालं. आणि लोकांना कळालं की भारतामध्ये एक हिंदू शासक असा आहे जो तितकाच सक्षम आहे आणि तो बाकीच्या आक्रमणांना तेवढ्याच चांगल्या प्रकारे लढा देऊ शकतो किंवा थांबवू शकतो. आणि या राज्याभिषेक सोहळ्यामुळे फक्त इथे महाराजांचं राजकीय वजनच नाही वाढलं तर त्यांनी आपलं सांस्कृतिक वजन सुद्धा तिथे वाढवून घेतलं. जितके वेगवेगळ्या हिंदू लोक वेगवेगळ्या भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होते त्यांच्या लक्षात आलं की हा राजा आपला आहे. भले ते महाराष्ट्रात नव्हते पण त्यांच्या लक्षात आलं की आपला कोणीतरी राजा तिथे आहे. फक्त हिंदू लोकच त्यांना मानत होते का तर नाही, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक जे महाराजांच्या म्हणता येईल की त्यांना महाराजांशी परिचय झाला किंवा महाराजांची महती ज्यांना समजली अशी लोक महाराजांकडे आकर्षित झाली. आणि त्यांनी महाराजांसाठी काम केलं कारण त्यांना माहिती होतं हे फक्त लोकांच्या कल्याणासाठी राज्य करतायत. पुढे जगाला एक तिथून संदेश दिला की हिंदुस्थानामध्ये एक हिंदू शासक आहे. आतापर्यंत असाच संदेश होता की या हिंदुस्थानामध्ये परकीय लोक आक्रमण करतात आणि तिकडे मुस्लिम राजेच आहेत. पण इथे एका हिंदूने, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक केल्यानंतर त्याची ताकद संपूर्ण जगाला मिळाली आणि त्यांची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा झाली. त्याच्यानंतर मुघलांच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या जर दुसऱ्या धर्मीय लोकांना स्वतःचे धार्मिक विधी करण्यासाठी मुघलांना जिजिया कर द्यावा लागायचा तो महाराजांनी तिथे बंद करायला लावला. महाराजांनी सर्व धर्मीय लोकांना समानतेने वागवलं. सहिष्णुता जी आपल्या राज्यघटनेमध्ये आहे, सोशलिस्ट कंट्री, ते महाराजांनी त्या काळात दाखवून दिलं. पण हे दाखवत असताना मी हिंदू आहे आणि माझ्या सगळ्या गोष्टी किंवा माझ्या सर्व विधी ह्या हिंदू धर्माप्रमाणेच असेल हे महाराज दाखवून देण्यामध्ये कुठेही कमी पडले नाहीत. जेणेकरून ते लोकांना त्यांनी दाखवून दिलं. व त्यानंतर त्यांनी स्वराज्याची पुनर्स्थापना केली. राजाभिषेकामुळे जे विखुरलेले लोक होते, जे थोडे घाबरत होते की हा राजा टिकणार नाही, त्यांच्या लक्षात आलं की हा राजा तितकाच शक्तिशाली आहे. आणि ज्या लोकांच्या मनामध्ये थोडाफार किंतु परंतु होता अशी सगळी लोक नंतर राजांना येऊन मिळायला लागली. आणि राज्याभिषेकानंतर आपल्याला माहितीच आहे महाराजांनी दक्षिण प्रांतामध्ये सुद्धा महाराजांनी दिग्विजय केला आणि पार जिंजी तंजावर पर्यंत महाराजांनी जो प्रदेश होता तो आपल्या स्वराज्यास जोडला. मग आता याचा आपण कसा काय उपयोग करून घ्यायचा? या राज्याभिषेकामुळे लोकांची जो स्वाभिमान होता हा कुठेतरी जागृत झाला. स्वाभिमान जागृत झाल्यामुळे लोक एकत्र आले, शक्ती वाढली स्वराज्याची. मग या शक्तीमुळे स्वतःची वैयक्तिक व सामूहिक प्रगती तिथे झाली. लोक सैन्यामध्ये आले आणि त्याच्यानंतर सैन्यदल वाढलं आणि स्वराज्याची ताकद वाढली. मग आपण सुद्धा असं करू शकतो का? आपल्याला सुद्धा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जर आपल्या देशाचा, आपल्या राज्याचा, आपला समाज, आपलं कुटुंब पुढे जाण्यासाठी आपण स्वतःची प्रगती करून घेतली पाहिजे. स्वतः वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेतलं पाहिजे, आपली कौशल्य विकसित केली पाहिजेत. आपल्या चांगल्या विचाराच्या लोकांबरोबर तुम्ही राहिलं पाहिजे. जेणेकरून तुमची आणि त्यांची शक्ती एकत्र येईल. तुमचं कुटुंब, समाज, देश हा पुढे जाईल. यातनं जी आपल्याला एकत्र आल्यामुळे जी शक्ती मिळते त्या जोरावरती आपण बलाढ्य शत्रू म्हणजे तुमच्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी असतील, नकारात्मक गोष्टी असतील त्याच्याशी तुम्ही लढा देऊ शकता. जे महाराजांनी त्याच्यानंतर आपल्याला दाखवून दिलं. व त्याचबरोबर स्वतःच्या संस्कृतीचा व स्वतःच्या इतिहासाचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. आज आपण बघतो मुलं इंग्लिश मिडियम शाळेमध्ये जातात.
महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन लोकांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज माहीत नाहीत किंवा त्यांची महती त्यांना माहीत नाही, ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे माझा आणि आमच्या टीमचा प्रयत्न असतो की आम्ही विद्यार्थ्यांना वर्गामध्ये जे वेगवेगळे दिवस, वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक एकत्र येतात, आपल्या भारतातील ही वेगवेगळी जी विविधता आहे ती विद्यार्थ्यांसमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो, कारण ही भारताची विविधताच ही खरं भारताची एक ताकद आहे. त्यामुळे हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई असे कोणीही लोक असतील तर आम्ही त्यांना त्यांच्या धर्माच्या वेगवेगळ्या गोष्टी त्यांना सांगत असतो, त्याच्या मागचा उद्देश काय ते सांगत असतो. आणि इथे महाराजांनी हेच केलं की त्यांनी लोकांचा स्वाभिमान जागृत केला, आणि ते करण्यासाठी राज्याभिषेक सोहळ्यामध्ये जे विधी करण्यात आले त्याच्यातनं लोकांचा स्वतःच्या बद्दलचा इतिहास, आपल्याला श्रीरामपासून श्रीकृष्णापासूनचा इतिहास आहे हे त्यांच्या लक्षात आलं, आपण कोण आहोत याची ओळख झाली, आणि म्हणून लोकांची आंतरिक शक्ती तिथे वाढीस लागली. तसंच मित्रांनो, आपल्याला आपला इतिहास माहिती पाहिजे. इंग्रजीमध्ये एक खूप छान म्हण आहे, इफ यू डोंट नो युअर हिस्ट्री यू कांट क्रिएट हिस्ट्री. तुम्हाला तुमचा इतिहास माहिती नसेल तर तुम्ही इतिहास निर्माण करू शकत नाही. त्यामुळे आज भारतातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या कुटुंबातील मुलांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा आपले जे थोर लोक आपल्या देशामध्ये होऊन गेलं यांची माहिती देणं आवश्यक आहे. आज आपण काय करतोय, वेस्टर्नायझेशन कल्चर फॉलो करतोय, पण त्यांच्याकडची लोकसंख्या कमी आहे, त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, आपले प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. त्यामुळे आपलं कल्चर, आपली संस्कृती आपण आपल्या मुलांपर्यंत पोहोचवणं हे फार गरजेचं आहे. व महाराजांनी खूप चांगलं काम केलं. त्या काळामध्ये महाराजांनी त्यांच्या लोकांकडनं मराठी शब्दकोश, म्हणजे ज्याला डिक्शनरी म्हणून, ती तयार करून घेतली. त्यांनी वेगवेगळ्या पत्रांचे जे मायने फारसी, उर्दू भाषेत होते ते मराठी भाषेमध्ये करून घेतले, आणि आम्ही मराठी आहोत आणि आमचा विचार सुद्धा मराठी आहे ही कुठेतरी शिकवण दिली. आज आपण बघतोय, आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय आणि बऱ्याचशा लोकांना, महाराष्ट्रीयन लोकांना मराठी बोलण्याची लाज वाटते. जरी तुमची मुलं वेगवेगळ्या मीडियमच्या शाळेमध्ये जात असतील, ती काळाची जर गरज जरी असेल, तरी पण जर तुम्ही मराठीमधनं जर त्यांना काही गोष्टी समजावून सांगितल्या, मराठीमध्ये संभाषण केलं, तर ती आपली मातृभाषा आहे, ती गोष्ट खूप चांगल्या प्रकारे कळते. आणि म्हणून आपण सर्वांनी ही आपली मराठी, जी आपली भाषा आहे, जो आपला अभिमान आहे, तो वाचवण्यासाठी आपण सर्वांनी मराठीमध्ये संभाषण केलं पाहिजे. भाषा कोणताही विचार पोहोचवण्याचं फक्त माध्यम आहे. तुम्ही फक्त इंग्रजी बोलत असाल म्हणून तुम्ही खूप हायफाय किंवा खूप हुशार नाहीये, तर तुम्ही मातृभाषेतनं तुमचे विचार तितकेच चांगले मांडू शकता, हे आपल्याला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिलं. प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे शक्य आहे ते हिंदीतनंच संभाषण करतात, कारण लोकांना आपण जोडले जातो. त्यामुळे जर आपण महाराष्ट्रात आहोत, आपण मराठीमधनं बोललं पाहिजे, विचार मराठीतनं केला पाहिजे, आपल्या भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे. आपले मूल्य व संस्कृती आपण विसरू नये. आपली महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असे वेगवेगळे रत्न या जगाला, या महाराष्ट्राने दिले. आपला इतिहास आपण विसरता कामा नये, आणि म्हणून आपण त्याची जपवणूक करण्यासाठी, त्याची जोपासना करण्यासाठी मराठीमध्ये बोललं पाहिजे, मराठीमध्ये विचार केला पाहिजे, आपल्या मुलांना या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. व आपण प्रगती करतो, आज चॅट जीपीटीचा जमाना आहे, इंटरनेटचा जमाना आहे, पण आपली मुळं आपण जोडून ठेवली पाहिजे. जो व्यक्ती स्वतःचं मूळ विसरतो तो जगामध्ये कधीही प्रगती करू शकत नाही. अशी वेगवेगळी हजारो उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. आणि जर आपण पाहिलं तर आजचे प्रतिबिंब आपण जर पाहिलं तर आधुनिक जीवनामध्ये आपली संस्कृती आपण कुठेतरी जपली पाहिजे. एकत्र कुटुंब पद्धती किंवा वेगवेगळे सण उत्सव ही भारताची परंपरा आहे. विविधतेमध्ये इथे एकता आहे. वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक इथे गोण्या गोविंदाने नांदतात, आणि त्याच्यामुळेच आपला देश एवढी प्रगती करतोय. तर आपण हे वेगवेगळे उत्सव जे आपल्यामध्ये आहेत ते आपण साजरे केले पाहिजे, त्याचं महत्त्व येणाऱ्या पिढीला सांगितलं पाहिजे. त्यामुळे आपल्या परंपरा जपा, आपले सण उत्सव साजरे करा. त्याच्यामागे बऱ्याचशा वैज्ञानिक गोष्टी असतात, त्या शोधण्याचा प्रयत्न करा आणि या पिढीला सांगा. आपली मूल्य इथे जपा, खरेपणा वगैरे वगैरे या गोष्टी मुलांना समजावून सांगा. व भविष्याची भविष्याची दिशा मुलांना देण्याचा किंवा पुढे जाण्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे ते सांगण्याचा प्रयत्न सुद्धा आपण केला पाहिजे. तर आजच्या या वेगवान जगामध्ये
आपली संस्कृतीची मूल्य व परंपरा जपणं हे आपलं महत्वाचं कामच आहे आणि हे महाराजांनी त्यांच्या कार्यातनं आपल्याला दाखवून दिलं. आज आपण इथेच थांबूया. आणि जर तुम्हाला आकाशाला गवसणी सुद्धा घालायची असेल तर मुळांशी जोडून राहणं फार आवश्यक आहे, हे महाराजांनी दाखवून दिलं. राज्याभिषेक सोहळ्यामध्ये महाराजांनी हिंदू धर्म परंपरा याचं पालन केलं आणि आपण सुद्धा जर ते करत राहिलो तरच आपण पुढे जाऊ. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्याला लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.